नमस्कार, मी सिद्धी बेबीज गॉसिप कट्ट्यावरती तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मस्ट हॅव बेबी प्रोडक्ट्स. बाळासाठी जे प्रोडक्ट्स जे आहेत ते ऑनलाईन ऑफलाईन खूप सारे आहेत आणि त्याचबरोबर खूप क्यूटसुद्धा असतात. आपल्याला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट प्रत्येक प्रोडक्ट्स आपल्यासाठी यूजफुल आहे, आपल्या बाळासाठी असायलाच हवे. पण खरंच ते प्रोडक्ट यूजफुल असतात का? किंवा मग दुसऱ्या बाळाला उपयुक्त ठरलेले प्रोडक्ट्स आपल्या बाळाला उपयुक्त ठरतात का? खूप वेळा असं होतं की आपल्याला वाटतं की युजफुल आहेत, आपण घेतो आणि मग ते तसेच पडून राहतात. आपलं बाळ ते यूज करत नाही किंवा मग घरामध्ये खूप सारा पसारा होतो. तर हे तुमचं होऊ नये, तुमचाही वेळ वाचावा, पैसे वाचावे, ह्यासाठी मी तुमच्यासाठी मस्ट हॅव बेबी प्रोडक्ट्सची सिरीज घेऊन आलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपला चॅनल सबस्क्राईब करा, नवीन पालकांबरोबर शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुमच्या बाळासाठी हे प्रोडक्ट्स किती उपयुक्त ठरले, तुमच्याकडे आहेत का किंवा ह्याच्या आधी तुम्हाला माहीत होतं का? चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट आहे बेबी प्रोटेक्टर मॅट. जर तुमच्याकडे बेड असेल तर प्रोटेक्टेड मॅट म्हणून एक शीट भेटते जी तुमच्या बेड अकॉर्डिंग असते. जर तुमचं बेड डबल साईज असेल, किंग साईज असेल किंवा मग छोटं बेड असेल, जसं की सिंगल बेड असेल, तरीसुद्धा तुम्ही कस्टमाइज बेबी प्रोटेक्टर घेऊ शकता. ऑनलाईन अवेलेबल आहेत, ऑफलाईनसुद्धा अवेलेबल असतील. तुम्ही जर मार्केटमध्ये गेला तर तुम्हाला ते मिळून जाईल. त्याचबरोबर तुमच्याकडे बेड नसेल किंवा मग तुम्ही तुमच्या बाळाला खाली ठेवत असाल तर तुम्ही ड्रायशीट यूज करू शकता. ऑनलाईन ड्रायशीट्स भेटतात. मी माझ्या बाळासाठी ड्रायशीट यूज केलेले आहे. पूर्वीच्या वेळी किंवा अजूनही खूप ठिकाणी असं म्हटलं जातं की कपडे ओले होतील, पूर्ण बिछाना ओला होईल म्हणून बाळाच्या अंगाखाली प्लास्टिक टाका. मार्केटमध्ये प्लास्टिकसुद्धा भेटतात, पण प्लास्टिक घेतलं की त्याने गरम होतं, खरखरचा आवाज होतो आणि मग ते बाळासाठी आणि आपल्यासाठी डिस्कम्फर्टेबल होतं. कारण की प्लॅस्टिक खाली टाकल्याच्यानंतर बाळाला ते टोचतं, बाळाला कधी कधी त्याचे रिॲक्शन होतात. त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की ड्रायशीट्स घ्या, कारण की ड्रायशीट्स एकदम वेल्वेटी असतं टेक्स्चर त्याचं आणि त्याला नवीन ड्रायशीट जर तुम्ही यूज केली तर तुम्हाला कळेल की त्याला ऊबसुद्धा असते. निदान तुम्ही तुमच्या बाळाला कपडे घालून नुसतं ड्रायशीटवरती ठेवलात ना तरी बाळ इतकं छान झोपतं आणि मस्त एन्जॉय करतं. त्याचबरोबर जर बाळाने 1 वेळा 2 वेळा 3 वेळा सुद्धा सू केली तरीसुद्धा ड्रायशीट शोषून घेतं. मी माझ्या जेव्हा न्यूबॉर्न बाळ होतं त्यावेळेला मी दिवसभर ड्रायशीट यूज करायची आणि मग दुसऱ्या दिवशी दुसरं ड्रायशीट यूज करायचे. माझ्याकडे 3 ड्रायशीटचा कॉम्बो होता. त्यामुळे एक वापरला की दुसरा धुवायला टाकायची आणि मग जर मला ट्रॅव्हलसाठी कुठे जायचं असेल तर मी तिसरा माझ्या बॅगेत ठेवून द्यायची, जेणेकरून जर माझ्या बाळाने कधी शिशू केली किंवा त्याचं डायपर चेंज करायला लागलं तर मी ते टाकेन आणि मग त्याच्यावरती बाळाचं डायपर चेंज करेन. तर तुम्हीसुद्धा बेबी प्रोडक्टमध्ये ड्रायशीट नक्की ट्राय करा. खूप दिवस चालतं, जवळजवळ 1 वर्षापर्यंत मस्त चालतं, काहीही इश्यू होत नाही. त्याच्यानंतर आहे हुपा बेबी प्रोडक्ट्स. हुपा बेबी कॅरियर. हुपा बेबी कॅरियर म्हणजे काय असतं, जसं त्याचं नाव आहे त्याचनुसार ते एक बेबी कॅरियर आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या बाळाला ठेवू शकता. तुम्हाला इथे मी चित्र देईन तसंच असतं. तुम्ही बोलू शकता की बास्केट, बाळासाठीचं बास्केट आहे ते. खूप सुंदर तुम्ही तुमच्या बाळाला त्यात ठेवू शकता, घेऊन फिरू शकता. त्याला एक छानसं हँडल असतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये बाळ जे आहे ते आपण जेव्हा हातावरती असं घेतो त्यानुसार त्यामध्ये बाळ राहतं. त्यामुळे तुम्हाला किंवा दुसऱ्या कोणालाही, तुम्ही जर नवीन आई असाल तर तुम्हाला बाळाला फिडिंग करताना कसं पकडू, त्याची मान कशी सावरू किंवा त्याचं हातपाय पडत आहेत का वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या येतात त्या येत नाही. जर तुम्हाला ट्विन्स असतील तर तुम्ही हे बाय करू शकता, जेणेकरून तुम्ही तुमच्या बाळाला दूध पाजताना व्यवस्थित पकडू शकता. हे जे बेबी कॅरियर आहे ते तुम्ही 3-4 महिन्यापर्यंत वापरू शकता बाळासाठी. आणि न्यूबॉर्न बाळाला घेण्याची किंवा दुसऱ्या कोणाच्याकडे देताना तुम्हाला काहीही काळजी करण्याची गरज पडत नाही. ह्याची स्टार्टिंग प्राईस आहे 1500 रुपये. पण जर तुम्हाला ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं नसेल, कारण तुम्हाला असं वाटत असेल की हे माझ्या बाळासाठी सूट होईल की नाही होणार, कारण की माझ्या बाळाची उंची तर वाढत आहे, जर हे तुम्हाला सेकंड हँड भेटलं तर ऑफकोर्स तुम्ही घ्या. जर सेलमध्ये भेटला, आता सगळीकडे सेल चालू आहेत, तर तुम्ही घ्या. जर मला त्याचबरोबर तुम्ही बेबी स्लीपिंग बेड म्हणून भेटतं, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. मी माझ्या बाळाच्या टायमाला वापरलं होतं. त्यामध्ये तुम्ही तुमच्या बाळाला ठेवून
ट्रॅव्हल करू शकता, कारण की सुरुवातीच्या दिवसामध्ये बाळाला काही इंजेक्शनं द्यायचे असतात, काही वॅक्सिन द्यायचे असतात, किंवा मग जर तुम्हाला तुमच्या बाळाला डॉक्टरकडे घेऊन जायचं असेल तेव्हासुद्धा तुम्ही तुमच्या बाळाला त्यामध्ये ठेवू शकता, शांतपणे तुमच्या बाळाला घेऊन जाऊ शकता. छान आहे आणि खूप युजफुल पण आहे. बट ते सुद्धा माझ्या बाळाला, ऑफकोर्स माझ्या बाळाची उंची जास्त होते आणि प्रत्येक बाळाची उंची जी आहे ती प्रत्येक महिन्याला वाढते. सो माझ्या बाळाने ते फक्त 1 महिना यूज केलं, त्याच्यानंतर त्याची उंची वाढली आणि मग त्याचे पाय जे आहेत ते स्लिपिंग बॅगच्या बाहेर जायला लागले. सो ते माझ्यासाठी जास्त युजफुल नाही राहिलं, पण मी दुसऱ्या बाळाला दिलं, त्याने खूप दिवस ते वापरलं. त्याचबरोबर तिसरं बेबी डायपर कॅन्डी. हां, नावानुसार आहे, बेबीच्या डायपरसाठीची बॅग आहे. खूप छान बॅग आहे, चौकोनी, छान हात जाईल आणि सगळ्या वस्तू पटापट भेटतील असे जास्तीचे कप्पे आहेत त्यामध्ये. चौकोनी बॅग आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या बाळाचे डायपर, बाळाचे औषधं, बाळाच्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या तुम्हाला पटकन भेटायला पाहिजेत त्या सगळ्या तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता. परत तुम्हाला जर ट्रॅव्हलिंग करायचं असेल तर तुम्ही नुसती ती बॅग उचलून घेऊन जाऊ शकता, ज्यामध्ये बाळाच्या सगळ्या वस्तू असतील. छोटे छोटे हातरुमाल, छोटे छोटे मिल्टन्स म्हणजेच हातमोजे, हातरुमाल, सॉक्स, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी त्या एका बॅगमध्ये राहू शकतात. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही ऑफकोर्स घेऊ शकता, आता तर सेल चालूच आहे. किंवा मग नसेल घ्यायचं तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर चौथं प्रोडक्ट आहे बेबी वॉर्डरोब, म्हणजेच बाळासाठीचं कपाट. हां, बाळाचे कपडे जरी आपण म्हटलं, काय असते बाळाचे कपडे, 2-4 तर कपडे असतात. बाळाचे कपडे खूप सारे असतात, खूप साऱ्या वस्तू असतात, जसं की छोटे 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 हातमोजे असतात, छोटे 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 सॉक्स असतात, त्याच्यानंतर त्याचे स्वेटर्स असतात, 1, 2, 3 प्रकारचे स्वेटर असतात लहान बाळाचे. त्याचबरोबर लहान बाळाचे सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात आणि सगळ्या गोष्टी छोट्या 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 असतात. त्यामुळे त्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या कपाटामध्ये ठेवलात तर मात्र ते तुमच्या कपाटामध्ये हरवून जाईल. ऑफकोर्स हरवून जाईल, कारण भेटणारच नाही वेळेवरती. कारण की बाळ पटकन सू करतं, पटकन आंघोळ करून आल्याच्यानंतर दुपटं दे, आंघोळ केल्याच्यानंतर त्याला पटकन कपडे घाल, थंडी वाजेल, उलटी केली तर मग ते साफ करण्यासाठी बाळाचं बाळोतं लागतं, किंवा मग वाईप्स लागतात, किंवा मग जर बाळाला औषध द्यायचं असेल तर ते औषध कुठे ठेवलं आहे नेमकं हे पण शोधावं लागतं. त्यामुळे तुमच्याकडे जर बेबी वॉर्डरोब किंवा बाळासाठीचं एक कपाट असेल तर तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता. असे कपाटं भेटतात ज्याला छान चैन असते आणि कुठेही तुम्ही लावू शकता. खूप ठिकाणी मी हे बघितलेलं आहे. आणि जर तुमचं बाळ न्यूबॉर्न असेल तर तेव्हापासून ते 3-4 वर्षापर्यंत आरामशीर ते चालतं, कुठेही लटकवलं तरीही चालतं, त्यासाठी वेगळी जागेची गरज नाही पडत. तुम्ही रेंटल रूममध्ये घेऊ शकता जर तुम्हाला घ्यायचं असेल तर, अफोर्ड करत असाल तर. त्याचीसुद्धा किंमत 1500पासून सुरू आहे, आता सध्या सेल चालू आहे. ही बास्केट घेऊ शकता. ही बास्केट ह्यामध्ये ना, हे बघा सिरियस एवढा स्पेस असतो, ह्यामध्ये बाळाचे खूप सारे कपडे राहतात, डायपरसुद्धा राहतात आणि ठेवायलासुद्धा कमी जागा घेते. आणि बास्केट प्लास्टिकची असल्यामुळे खूप दिवस टिकते. ऑफकोर्स ही माझी सेकंड बास्केट आहे. फर्स्ट बास्केट जी होती ती माझ्या जावेने मला दिली होती, ती तिच्या फर्स्ट बाळाची होती. म्हणजे ती बास्केट जी आहे ते जवळजवळ 8 ते 9 वर्ष टिकली. इतकी मजबूत ही बास्केट असते, जसं तुम्ही टिकवाल तशी राहते. त्याचबरोबर ही जी बास्केट आहे ती माझ्या बहिणीची आहे आणि माझ्या बहिणीची सेकंड बेबीची आहे. ती 4-5 वर्षाची आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की बास्केट जर तुम्ही घेतली, बास्केटमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केलं तर ती किती वर्ष टिकू शकते आणि त्यात तुमच्या बाळाचे सगळे कपडे येऊ शकतात. ऑफकोर्स मी माझ्या बाळाचे सगळे कपडे त्यामध्येच ठेवते. फक्त जे नवीन कपडे आहेत, जसं की माझं बेबी बॉय आहे, सो त्याचे नवीन कपडे म्हणजे जॅकेट्स, परत खूप जे सूट असतात, फॉर्मल सूट असतात ते, किंवा कुर्तेस, ते सगळे मी माझ्या कपाटात ठेवून देते. आणि बाकीचे जे कॅज्युअल कपडे आहेत, टी शर्ट्स, डायपर्स, हे ते सगळ्या गोष्टी ह्यामध्ये राहतात. ऑफकोर्स त्याचे कपडे जास्त नाही आहेत, कारण की त्याला छान सूट ट्रेनिंग मी केलेली आहे, त्यामुळे त्याचे जास्त चड्डू वगैरे नाही आहेत.
जर त्याची तब्येत बिघडली किंवा मग त्याला लूज मोशन वगैरे असेल तर मात्र आम्हाला कपडे लागतात आणि हे कपडे त्याला पुरत नाहीत. कारण की ऑफकोर्स त्याचे जे चड्डू आहेत किंवा पॅन्टी आहेत त्या हातावरती मोजण्याइतक्या आहेत. त्यामुळे मी तुम्हाला सांगते की तुम्हीसुद्धा तुमच्या बाळाला सूट ट्रेनिंग करवा. चला आता मी तुम्हाला सांगते, जसं जसं बाळ मोठं मोठं होत जातं तसं तसं आपल्याला एक छोटासा छानसा प्रॉब्लेम येतो. तो म्हणजे बाळ जे आहे ते प्रत्येक महिना वाढतं. जर तुमच्या बाळाची उंची माझ्या बाळासारखी छान आहे, मस्त वाढत आहे, वाढ चांगली आहे, तर तुम्ही बघाल की बाळाला 1 महिन्याच्या आत कपडे जे आहेत ते एकतर घट्ट होत आहेत किंवा मग पोटाच्या वरती जात आहेत, टी शर्ट्स वगैरे. तर अशा वेळी काय करायचं? काय नाही करायचं. जे कपडे छोटे होत आहेत, जे कपडे थोडेसे फाटत आहेत किंवा मग त्याचे कलर वगैरे गेलेले आहेत, ते सगळे कपडे पटापट बाजूला काढून ठेवायचे. का? कारण की ज्यावेळेला आपण आपल्या बाळाला कपडे घालतो किंवा ज्यावेळेला कपडे शोधायला जातो त्यावेळेला हेच कपडे सतत आपल्या हाताला लागत असतात. त्यामुळे जर असे कपडे आहेत तर तुम्ही पटापट दर महिन्याला बाजूला काढून ठेवत जा. जपून ठेवायची काही एक गरज नाही आहे. कारण की आपण विचार करतो की आपल्या बाळाला होऊ शकतील किंवा मग कोणतरी प्रेग्नंट आहे त्याच्या बाळाला होईल, असं करू नका. जर नुसती डिलिव्हरी झालेली बाई तुमच्या आजूबाजूला असेल, तुमची मैत्रीण असू शकते किंवा अजून कोणी असू शकते, उदार मनाने त्या व्यक्तीला दान करून टाका. त्या व्यक्तीला सरळ देऊन टाका. त्या व्यक्तीला सांगा की तुला शॉपिंग करायची काहीही गरज नाही, माझ्या बाळाचे खूप सारे कपडे आहेत, बेबी कॅरियर आहे किंवा मग बेबी स्लिपिंग बॅग आहे, ड्रायशीट्स आहेत, खूप साऱ्या गोदड्या आहेत लहान मुलांच्या छोट्या छोट्याशा, पांघरूण वगैरे आहे, सगळ्या गोष्टी मी तुला देत आहे कारण की माझ्या बाळाला आता ते छोटं होत आहे. त्यामुळे उदार मनाने तुम्ही त्या व्यक्तीला द्या. ती व्यक्ती कदाचित तिच्या बाळासाठी 2-3 महिने तरी वापरू शकेल आणि मग तुमच्या कपाटातला जो स्पेस आहे तो तुमच्या बाळासाठी सफिशियंट असेल. माहिती आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. मी नेक्स्ट व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे आणि तोही बेबी प्रोडक्ट्सवरती. धन्यवाद.